गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नमस्कार, प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 10चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तरी नक्कीच तुम्ही पाहून घ्या. हा अध्याय मुख्यतः महाराजांची लीला, भक्तांची परीक्षा आणि कृपेने होणारा उद्धार यावर आधारलेला आहे. या अध्यायात दासगणू महाराज हे सांगतात की गजानन महाराजांचा मार्ग हा सामान्य लोकांना समजेल असा नसतो, कारण ते परमेश्वराच्या प्रेरणेने कार्य करतात. महाराजांच्या कृपेने भक्तांचा अहंकार कमी होतो, मन शुद्ध होतं आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. आता आपण अध्यायाची सुरुवात करूया. गण गण गणात बोते, गुरुचरणी नम्रता. अध्यायाच्या सुरुवातीला लेखक सांगतात की मी जे काही सांगतो ते माझं स्वतःचं नाही, हे सर्व गजानन महाराजांच्या कृपेनेच लिहिलेलं आहे. इथे एक मोठा संदेश आहे. ज्ञान किंवा वक्तृत्व आपलं नसतं. माणूस मोठा होतो तो स्वतःच्या शक्तीने नाही, तर गुरूंच्या आशीर्वादाने, गुरूंच्या कृपेने. यामुळे वाचकाला शिकवण मिळते. जीवनात गर्व करू नका, कारण सर्व काही ईश्वर कृपा आहे. अहंकार बाळगू नका. संत कधी परीक्षा घेतात ते पाहूयात. भक्ताला जाग करण्यासाठी या संत भक्ताची परीक्षा घेतात. या अध्यायात एक महत्त्वाचा विचार येतो. महाराज भक्तावर कृपा करतात, पण त्याआधी ते कधी कधी भक्ताची परीक्षा घेतात. परीक्षा म्हणजे त्रास देणे नाही, तर भक्तांच्या मनात असलेले दोष बाहेर काढणे, वाईट कर्म करण्याची वृत्ती बाहेर काढणे. उदाहरण म्हणजे अहंकार, लोभ, भीती, संशय, खोटेपणा, स्वार्थ हे बाहेर काढण्यासाठी परीक्षा घेतात. महाराज अशा दोषांना हळूहळू कमी करतात. यातून संदेश म्हणजे संत कधी कठोर वाटतात, पण त्यांचा हेतू भक्ताचं कल्याण करणं हाच असतो. पुढे पाहूयात महाराजांच्या लीलांचा अर्थ. साधी घटना नाही, मोठा संदेश आहे. या अध्यायात काही प्रसंग येतात जे वरून पाहिलं तर खूप साधे वाटतात, पण त्या प्रत्येक घटनेमागे एक आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे, जे तुमचं जीवन उज्ज्वल करू शकतात. महाराजांचे वागणे कधी कधी खूप विचित्र वाटते. ते लोकांशी वेगळ्या पद्धतीने बोलतात, कठोर वागतात, कधी रागवतात, कधी मौन राहतात, कधी शांत राहतात, कधी उपेक्षा करतात, कधी अचानक कृपा करतात. पण यामागे कारण असतं भक्ताला समजावणं की तू माझ्यावर अवलंबून राहा, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. यातून संदेश असा मिळतो की महाराजांचे कार्य हे साधन नसून ईश्वरी योजना आहे. पुढचा भाग पाहूयात. श्रद्धा असेल तर महाराज संकटातून बाहेर काढतात. या अध्यायाचा मुख्य आधार म्हणजे भक्त संकटात पडतो, त्याचं मन घाबरतं, आशा संपते, लोक साथ सोडतात, अडचणी वाढतात, संकटात सापडतो भक्त. पण त्यावेळी जर भक्ताने महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवला तर महाराज त्याला सोडत नाहीत. नक्कीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. संकट म्हणजे शिक्षा नसते. संकट कधीकधी भक्ताला मजबूत करण्यासाठी असते, त्याला धैर्य देण्यासाठी येते. माणूस जेव्हा सुखात असतो तेव्हा तो देव विसरतो, पण संकटात तो देवाला आठवतो.
महाराज संकटात भक्ताला एक गोष्ट शिकवतात, ती म्हणजे माझ्या नावावर विश्वास ठेव, माझ्यावर श्रद्धा ठेव, बाकी सर्व मी पाहीन. यातून संदेश म्हणजे श्रद्धा हीच खरी शक्ती आहे. भक्तीचा खरा अर्थ बाह्य पूजा नाही, अंतकरण शुद्धी. अध्याय 10 मध्ये फार सुंदर शिकवण आहे. देवाला फक्त नारळ फुलं नकोत. देवाला माणसाच्या मनातली भावना हवी असते. खऱ्या मनापासून केलेली भक्ती हवी असते. काही लोक पूजा करतात, पण मनात मात्र द्वेष असतो, मनात मात्र अहंकार असतो. काही लोक नाम घेतात, पण दुसऱ्याची निंदा करतात. काही लोक मंदिरात जातात, पण वागण्यात मात्र पाप करतात. महाराज हे सहन करत नाहीत. महाराजांना हे आवडत नाही. महाराजांना आवडतं ते म्हणजे सत्य बोलणं, नम्र राहणं, दया ठेवणं, दुसऱ्याला मदत करणं, अहंकार न ठेवणं. यातून संदेश म्हणजे खरी भक्ती म्हणजे वागण्यात बदल, चांगले वागणे होय. महाराज गरीब दीन लोकांना विशेष आधार देतात. या अध्यायात असं दाखवलं आहे की महाराजांची कृपा विशेषत गरिबावर, संकटात सापडलेल्या लोकांवर, दुर्लक्षित लोकांवर, समाजात तुच्छ मानल्या गेलेल्या लोकांवर, अशा लोकांवर महाराजांची कृपा पटकन होते. कारण गरीब माणूस मनाने जास्त नम्र असतो. त्या गरीब माणसात अहंकार नसतो, तो कमी असतो. यातून संदेश म्हणजे देवाला मोठेपणा नाही, समृद्धी संपत्ती हवी नाही, नम्रता आवडते. महाराज फक्त देतात नाहीत, तर भक्ताला घडवतात. या अध्यायात एक मोठा मुद्दा आहे. महाराज भक्ताला फक्त संकटातून बाहेर काढत नाहीत, तर त्या भक्ताला एक चांगला माणूस बनवतात, एक माणूस घडवतात. म्हणजे महाराजांची कृपा अशी असते की मनात शांतता येते, चांगले विचार वाढतात, व्यसन कमी होतं, राग कमी होतो, लोभ कमी होतो, घरात समाधान येतं, लोकांशी वागणं सुधारतं, वाईट कर्म करण्याची वृत्ती कमी होते, अहंकार नष्ट होतो. यातून संदेश म्हणजे महाराजांची कृपा म्हणजे जीवन परिवर्तन. पुढे पाहूयात, गुरुकृपा मिळाली की जीवनात योग येतात. या अध्यायात हेही सांगितलं की जेव्हा गुरुकृपा मिळते तेव्हा अचानक काही चांगल्या घटना घडू लागतात. जसं की थांबलेलं काम चालू होतं, अडलेली वाट मोकळी होते, योग्य व्यक्ती भेटते, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते, चांगला मार्ग दिसतो. याला योग म्हणतात. आणि ते फक्त गुरूंच्या कृपेमुळे घडतं. संदेश गुरुकृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, योग्य मार्ग मिळणे आवश्यक आहे. आणि जीवन सुंदर सुखकर होण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहे. त्यासाठी गुरुची भक्ती श्रद्धा ठेवली पाहिजे. भक्ताचा संशय नष्ट होतो, श्रद्धा वाढते. काही भक्ताच्या मनात शंका असते, महाराज खरंच समर्थ आहेत का? माझी अडचण सुटेल का? मी इतका पापी आहे, माझं काय होईल? हे इथं भक्ताला प्रश्न पडतात. अध्याय 10 मध्ये सांगितलं आहे की महाराज अशा शंका दूर करतात, भक्ताला अनुभव देतात. यातून संदेश म्हणजे शंका असली तरी जर भक्ताने महाराज सोडले नाहीत, तर महाराज भक्ताला सोडत नाहीत, नक्कीच त्याच्यावर कृपा करतात. नामस्मरणाचं सामर्थ्य. या अध्यायात नाम याला फार महत्त्व दिलं आहे. महाराजांचे नाव घेणे म्हणजे फक्त शब्द उच्चारणे नाही, तर त्या नावात विश्वास ठेवणे, श्रद्धा ठेवणे हे आहे. त्यामुळे मनशांती मिळते, मन शुद्ध होतं, भय कमी होतं, नकारात्मक विचार थांबतात, मनाला आधार मिळतो. यातून संदेश असा मिळतो की नाम म्हणजे भक्तासाठी एक ढाल आहे. पुढे पाहूयात, दासगणू महाराजांचा उद्देश. या अध्यायामागचा हेतू असा आहे की लोकांनी गजानन महाराजांचे चरित्र वाचावे, भक्ती वाढवावी आणि आपल्या
जीवनात सुधारणा करावी. म्हणजे हा अध्याय वाचून फक्त कथा समजू नये, तर त्यातून शिकवण घ्यावी, अनुसरावी. अध्याय 10ची सर्वात मोठी शिकवण. हा अध्याय आपल्याला सांगतो की संकट आलं तरी घाबरू नका. महाराजांवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, भक्ती करा. गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा. बाह्य पूजा नाही, मन शुद्ध करून पूजा करा. अहंकार सोडा, नामस्मरण करा. संतांचे वागणे कधी कठोर वाटेल, पण ते भक्ताच्या कल्याणासाठीच असतं. आपण या अध्यायाचा थोडक्यात सारांश पाहूयात. महाराज भक्ताला त्रास देण्यासाठी नाही, तर त्या भक्ताचं आयुष्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या लीलांनी मार्ग दाखवतात. भक्त जर धीर धरून श्रद्धा ठेवेल तर महाराज त्याला नक्की तारतात. आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 10चा अर्थ समजून घेतला. महाराजांची कृपा आणि भक्तीचं सामर्थ्य हे यातून आपल्याला शिकायला मिळालं. तुम्हाला हा अर्थ उपयुक्त वाटला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा महाराजांचरणी अर्पण करते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. धन्यवाद.